लाडकी बहीण योजना या योजनेत पात्र असतानाही 1500 का बंद झाले? लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी ई-केवायसी दुरुस्तीसाठी फक्त एक आठवडा शिल्लक राहिला आहे. पण ई-केवायसी करूनही अनेकांना हप्ता मिळाला नसल्याचा तक्रारी समोर आल्यात. पण पात्र असतानाही अनेक लाडक्या बहिणींचे 1500 रुपयाचा लाभ आता यायला बंद झाला. याची तक्रार कुठे करायची? याचा हप्ता बंद होण्याचं नेमकं कारण काय? कोणती कागदपत्र चुकीची तर गेली नाहीत ना? याबाबतचे अनेक प्रश्न पडलेले आहेत. तर लाडक्या बहीण योजनेचे पैसे का येत नाहीत याचं उत्तर आता प्रत्येक महिलेला मिळणार आहे. या ठिकाणी मिळणार या अर्जाची संपूर्ण अपडेट माहिती. लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा. असेच कामाचे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील. तर आता 1500 रुपयाचा हप्ता हा का बंद झाला याचं कारण पाहूया. अनेक पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपयाचा हप्ता हा बंद झाला आहे. त्यांची काही कारणं समोर आली. चुकीचा बँक तपशील असेल, आधार लिंक नसेल, वैयक्तिक माहिती चुकीची आणि कागदपत्रामध्ये तफावत आढळल्यामुळे अनेक महिलांचा लाडक्या बहिणीचा हप्ता हा बंद झाला. पात्र असतानाही या महिलांचा 1500 रुपयाचा लाभ बंद का झालाय? त्यांना पुन्हा एकदा ई-केवायसी दुरुस्त करण्याची संधी सरकारकडून देण्यात आली आहे. लाडक्या बहीण योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही ई-केवायसी करू शकता असं सरकारकडून सांगण्यात आलं. या दुरुस्तीसाठी 31 मार्च पर्यंत वेळ दिलेला आहे. या लाडक्या बहिणींच्या खात्यात आता 3000 रुपये सुद्धा येऊ शकतात. तर जानेवारी 2026 नंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात एकही हप्ता महिन्याचा जमा झालेला नाही. आता मार्च महिना संपत आला आहे, त्यामुळं दोन्ही महिन्याचा लाभ आता एकत्र मिळू शकतो असा प्रश्न लाडक्या बहिणीकडून विचारला जात आहे. आता 31 मार्च पर्यंत राज्यातील लाडक्या बहिणींना ई-केवायसी साठी दुरुस्ती करता येणार. त्यानंतर अर्जाची पडताळणी केली जाईल. लाडक्या बहिणींना त्यांच्या अर्जाची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर राज्यातील पात्र लाडक्या बहिणींना खात्यावर 2 महिन्याचे पैसेही वितरित केले जाणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. फेब्रुवारी मार्च या 2 महिन्याचे 3000 रुपये एकत्रित महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये येण्याची शक्यता आहे. तर एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या हप्त्यामध्ये किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींना तब्बल 3000 रुपये सुद्धा मिळू शकतात. परंतु ज्या लाडक्या बहिणींना अद्यापर्यंत हप्ते मिळाले नाही किंवा ज्या लाडक्या बहिणीचे हप्ते हे बंद झालेत, तर या संदर्भात आपल्या YouTube चॅनलवर सुद्धा व्हिडिओ बनवून ठेवलोय. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. मग आता हे हप्ते तुम्हाला सुरू करायचे असेल तर आता करायचं काय? तर वारंवार सुद्धा बऱ्याच लाडक्या बहिणींना आपण याची वेळोवेळी माहिती दिली आहे की ज्या लाडक्या बहिणीची ई-केवायसी बाकी होती त्या लाडक्या बहिणींनी महिला बाल कल्याण ऑफिस या ठिकाणी जाऊन आपली री-केवायसी पुन्हा करायची आहे. किंवा ज्या लाडक्या बहिणींनी चुकीच्या पद्धतीने ई-केवायसी केली असेल त्यांना ई-केवायसी करण्यासाठी दुरुस्त करण्यासाठी महिला बाल कल्याण यांच्या लॉग इन म्हणून त्यांना री-केवायसी करावी लागेल. किंवा ज्यावेळेस तुम्ही नोंदणी केली असेल, तुमच्या जो जन्माचा जो पुरावा असेल, एकतर TC असेल, आधार कार्ड असेल किंवा जन्म प्रमाणपत्र असेल, या तिन्हीच्या जन्मतारखेमध्ये जर तफावत असेल तर त्या लाडक्या बहिणीचे हप्ते सुद्धा बंद करण्यात आलेले आहेत. आता हे हप्ते सुरू करण्यासाठी तुम्हाला री-केवायसी री-सबमिशन हे महिला बाल कल्याण ऑफिस मध्ये जाऊनच करता येणार आहे. तर अशा प्रकारे तुमचेही बंद झालेले हप्ते आहेत का? तुम्हाला हे हप्ते सुरू करायचे आहेत का? किंवा तुमच्या आजूबाजू ज्या महिलांचे हप्ते बंद झाले असतील त्यांनी अशा प्रकारे आपले हप्ते आता सुरू करू शकता. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता मिळाला का? जर मिळाला नसेल तर नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून कळवा. आणि असेच कामाचे आणि योजनेचे व्हिडिओ भेटत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करून घ्या. आणि हा व्हिडिओ तुमच्या 10 लाडक्या बहिणींना नक्कीच शेअर करा जेणेकरून त्यांना जे येणारे 3000 आहेत ते वेळेवर मिळेल.